शेतकरी बंधू नमस्कार. आजचं जे लोडिंग श्री गोवर्धन मुंडे काका परिवैजनाथ कनेरवाडीसाठी लोडिंग चालू आहे. बघू शकतो आपण कनेरवाडीचं 60 किलोच्या बॅगमधील लोटन जातीचा नारळ. आपल्याकडे जे रोपं मिळतात ही रोपं लहान स्टेजला घेतलं तर 10 ते 12 किलोच्या बॅगमध्ये, त्यानंतर हे जर रोप घेतलं तर हे 60 किलोच्या बॅगमध्ये. आता 10 ते 12 किलोच्या बॅगमध्ये लावले की 3.5 वर्षात नारळ चालू होतात. त्याचबरोबर हे 60 किलोच्या बॅगमध्ये लावले की 1.5 ते 2 वर्षात नारळ चालू होतात. सिलेक्टेड रोपं भरायला चालू आहेत. बघू शकतो आपण. आता त्यांना जे काकांना रोपं द्यायचे चाललेले आहेत, स्वतः आपल्या मार्गदर्शनाखाली हे लोडिंग चालू आहे. अशा प्रकारचं आता रोप जे हे आहे हेल्दी हे आहे बघा. घ्या बाजूला. बघा अशी मुळं सुटलेली असतात जेणेकरून ते रोप जमिनीत लावले की फास्ट वाढते. रोपं लावली की 1.5 ते 2 वर्षात फळधारणा. अगदी जमिनीपासून बुटकी लोटन म्हणून ह्या जातीला बोलतात. संकरित रोप असल्यामुळे आपल्याला रोप लावल्यापासून नारळ लागवड जर करायची असेल तर ही खारपर जमीन कुठल्याही जमीन येते. अगदी दलदलीत जमीन पण नारळाची लागवड केली जाते. कारण नारळ हे जर म्हणलं तर गणपा पुढे गणपा नारळ जर म्हटलं तरी हे दीर्घायुष्य कल्पवृक्ष, हे कल्पवृक्ष नावानं असल्यामुळे आयुष्यमान 50 वर्षापर्यंत असते. त्यामुळे एकदा लागवड केली की शेतकरी बंधूंना 50 वर्षापर्यंत उत्पादन मिळणारी जात. अशा प्रकारचा आता त्याचा बुंदा तयार व्हायला आला आहे. लोटन जात आहे ही गुजरातमधली, जुनागडमधली. वैशिष्ट्य म्हणजे जमिनीपासून फळधारणा चालू. बुटकी लोटन या नावाने त्याला हे करतात. अशा प्रकारचं हे रोप ज्यावेळी वाढायला चालू होतं जमिनीमध्ये त्यावेळी अशा प्रकारचं शेतकरी बंधूंनी ज्यावेळी रोपं लावतात त्यावेळी 2.5 बाय 2.5 फुटाचा खड्डा पाहिजे. शेणखत निंबळपेंट थेंबे टाकायचं. गणपमा हा घ्या. खड्ड्यामध्ये शेणखत निंबळपेंट थेंबे टाकायचं. शिवण रोप लावायचं. रोप लावल्यानंतर दुसऱ्या 7व्या दिवशी ह्युमिक ॲसिड आणि 12-1ची आळवणी द्यायची. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन. अशा प्रकारे श्री गोवर्धन मुंडे काका परिवैजनाथ कनेरवाडी. स्वतः काकांनी गेल्या वर्षी पण आपली रोपं लावलेली आहेत. मोठे बागायतदार आहेत. 80 एकर क्षेत्र असलेले हे कनेरवाडीचे मोठे बागायतदार आहेत. आता ह्या नारळाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला 100-150 फळं, नंतर जे बुंदा जसा वाढेल त्याची फळधारणा वाढते. नर्सरी शासन मान्य आहे त्यामुळे अनुदानाला बिल मिळतं. 35 एकरात नर्सरी कोल्हापूर जिल्ह्यात मलकापूरमध्ये आणि शासनमान्य नर्सरी असल्यामुळे खात्रीची रोप, अनुदानाला बिल हे सर्व मिळत असतं. अशा प्रकारचे लोडिंग चालू आहे. योग्य सल्ला व मार्गदर्शन गणपमा हा काढा. जास्तीत जास्त शेतकरी बंधूंनी चॅनलला लाईक करायचं, सबस्क्राईब करायचं. आता आपल्याकडे नारळामध्ये ज्या जाती मिळतात त्यामध्ये बुटक्या लोटनमध्ये ग्रीन डॉर्फ, ग्रीन मलेशियन, लोटन, चेनंगी, ऑरेंज डॉर्फ, येलो डॉर्फ, DT, TD. बाणवली उंच जाते. त्यानंतर TD ही 5 वर्षांत फळधारणा चालू होते. त्याचबरोबर ह्या बुटक्या जाती आहेत ह्या अगदी 3-3.25 वर्षात, 3.5 वर्षात चांगलं फळधारणा चालू होते. तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी 35 एकरात नर्सरी. खात्रीची रोपं, सल्ला, मार्गदर्शन, सर्व नियोजन अशी सिलेक्टेड रोपं दिली जातात. जी लहान रोपं खराब पडतात ती बाजूला काढली जातात. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा. आजचं लोडिंग 22/6/2024चं बुटके लोटन. अगदी जमिनीपासून फळधारणा, नारळाची साईज मोठी आणि वार्षिक 350 ते 450 फळे येणारी जात.